कोणत्या दाव्याच्या निकालावर अपील दाखल करता येते आणि कोणत्या निकाल झाल्यानंतर त्याविरुद्ध अपील दाखल करता येत नाही। जेव्हा प्रथम कोर्टामध्ये एखादा दावा दाखल होतो तर तो प्रथम कोर्टातील दावा म्हणजे जे अधिकार क्षेत्र मेहरबान कोर्टाचे असते त्याप्रमाणे प्रथम कोर्ट हे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन असू शकतं, माननीय सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन साहेब असू शकतात, माननीय उच्च न्यायालय सुद्धा ओरिजिनल ज्युरिडिक्शन असू शकतं जर मिळकतीचं व्हॅल्युएशन जास्त असेल तर। तेव्हा कोणतंही प्रथम कोर्ट हे आदेश करतात, हुकुमनामा करतात तर त्याच्या विरुद्ध त्याच्या वरिष्ठ जे कोर्ट आहे ठिकाणी आपल्याला अपील दाखल करता येतं। परंतु जर दोन पक्षकारांनी मिळून एखाद्या तडजोड हुकुमनामा केलेला असेल किंवा लोक न्यायालयामध्ये तडजोड झालेली असेल आणि तर तो तडजोड हुकुमनामा जो आहे तो अपीलामध्ये चॅलेंज करता येत नाही जे त्याच्यामध्ये पार्टी आहेत ते। परंतु जर एखाद्या दोन पक्षकारांनी तडजोड हुकुमनामा केला आणि तो त्या मिळकतीमध्ये एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा हक्क असेल आणि ती व्यक्ती त्यामध्ये पार्टीच नसेल तर त्या तिसऱ्या व्यक्तीला मात्र तो झालेला हुकुमनामा जो आहे तो माझ्या परस्पर झालेला आहे आणि तो माझ्यावर बंधनकारक नाही असं म्हणून एक नवीन वेगळा जो दावा आहे तो मात्र दाखल करता येऊ शकतो।